जे रिव्हिजन लेक्चर्स चालू आहेत यामध्ये जीके, जीएस, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच चालू घडामोडी. अग्निवीरचा पेपर हा जूनच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. त्यामुळे आपल्याकडे जे दिवस आहेत ते खूप कमी आहेत. म्हणून आपण सकाळी 9:30 ते 1 लेक्चर्स आणि संध्याकाळी 5 ते 8 रिव्हिजन लेक्चर्स ठेवलेले आहेत की ज्यामध्ये तुमच्या काही जर शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला एकदम म्हणजे मोकळेपणाने विचारू शकता. तुम्ही काय अभ्यास करता हे आम्ही तुमच्याकडून विचारून घेऊ शकतो आणि हा अभ्यास आम्ही तुमच्याकडूनच 3 ते 4 तास इथे करून घेतो. तर यामध्ये बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका असतात की भारत हा जो देश आहे, भारताच्या बाजूला असणारे जे देश आहे त्याच्या किती देशांच्या सरहद्द भारताला लागून आहेत. शेजारी देश आहेत. पण समजा आता तुम्हाला माहिती असेल की इथं हा पाकिस्तान आहे. इथे पहा कोणता देश आहे हा पाकिस्तान. त्यानंतर भारताच्या वायव्येला असणारा देश कोणता आहे हा अफगाणिस्तान, अफगाण प्रांत आहे. त्यानंतर आता सध्या म्हणजे वादग्रस्त असणारा देश कोणता आहे चीन. चीनच्या खाली इथे या ठिकाणी कोणता देश आहे हा नेपाळ. नेपाळ थोडासा खाली आलाय. एक मिनिट. हा तर या ठिकाणी बघा इथे हा कोणता देश आहे नेपाळ आणि इथे कोणता देश आहे हा भूतान. त्यानंतर भारताच्या पूर्वेला असणारा तत्कालीन म्हणजे त्या काळचा ब्रह्मदेश म्हणजे आजचा काय म्यानमार हा देश आहे. आणि बांगलादेश कुठे आहे मग तर या ठिकाणी हे जे दिसतंय ना इथं काय आहे बांगलादेश आहे. प्रश्न काय येतो पेपरला की भारताची सर्वाधिक जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे आणि सर्वात कमी सीमा कोणत्या देशाला लागून आहे. तर या ठिकाणी असणारा हा जो बांगलादेश आहे ह्या बांगलादेशासोबत आपल्या भारताची 4098 किलोमीटर लांबीची सीमा लागून आहे. म्हणजे सर्वात जास्त सीमा कोणत्या देशासोबत आहे बांगलादेशासोबत. त्यानंतर भारताच्या आग्नेय दक्षिणेला असणारा हा जो देश आहे तो कोणता आहे श्रीलंका. श्रीलंका या देशाची सीमा भारताला लागून दिसते का नाही दिसत. त्यानंतर या ठिकाणी खाली जे आहे हे काय आहे सगळं दिसते तुम्हाला हा अरबी समुद्र आहे. ओके म्हणजे मला सांगा आता भारताला सरहद्दी लागून असलेले एकूण देश कोणकोणते आहेत पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश. एकूण देशांची संख्या किती झाली 7 देशांची. पण शेजारी देश किती आहेत शेजारी भारताच्या बाजूला देश किती आहेत 8 आहेत. परंतु याची सरहद्द लागून नाही. तर हे कन्फ्युजन नेहमीच असतं. म्हणून हे पहिल्यांदा भारत शिकताना भारताचा नकाशा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जेवढं मॅप रिडिंग कराल ना तुम्ही भारताचा भूगोल जगाचा भूगोलामध्ये मॅप रिडिंग वर विशेष भर द्यायचा. मॅप रिडिंग